नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी नगर परिषदेच्या मासिक सभेत कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। सफाई आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी। अतिक्रमणांवर कोणाचीही गय केली जाणार नाही, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा इशारा। कोकण बँकेची पणजी गोवा शाखा आता स्वतःच्या जागेत सुरू। बँकेच्या विस्ताराला मिळणार नवी दिशा। कोकण बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार, चेअरमन आसिफ दादन यांचा विश्वास। कैलासवासी मृणाल हेगशेटे स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 29 ऑगस्टला। एस.एन. जोशी विद्यानिकेतनमध्ये रंगणार राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचा थरार। मराठा मंडळ आयोजित श्रुतशुद्ध लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। इंग्रजी आणि मराठी माध्यमातील तब्बल 450 विद्यार्थ्यांचा सहभाग। आणि रत्नागिरीत ईद-ए मिलाद उत्साहात साजरी। हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त हजारो मुस्लिम बांधवांचा भव्य जुलूस। शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला द्या एक भव्य आणि अविस्मरणीय रूप। रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजापूरकर कॉलनी उद्यमनगर इथे आपल्या सेवेत सज्ज आहे एस.पी. मॅरिनर्स हॉल। आधुनिक सुविधा, प्रशस्त जागा, आकर्षक इंटेरियर आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी परिपूर्ण वातावरण। विवाह सोहळा असो, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका किंवा कोणतेही छोटे मोठे शुभकार्य, प्रत्येक सोहळ्याला मिळेल दर्जेदार आणि अविस्मरणीय अनुभव। तुमच्या खास क्षणांचा विश्वासू साथी एस.पी. मॅरिनर्स हॉल, जिथे प्रत्येक कार्यक्रम बनतो खास। एस.पी. मॅरिनर्स हॉल, आर.के. केबल शेजारी, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी। संपर्क 70 28 35 63 10 आणि 98 90 19 94 34। एस.पी. मॅरिनर्स हॉल, तुमच्या प्रत्येक आनंद सोहळ्यासाठी एक परिपूर्ण निवड। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सफाई आणि उद्यान विभागातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आलाय। सर्पदंश आणि कीटकदंशामुळे कामगारांचा जीव जाऊ नये, तसंच झाडांवर चढून काम करताना अपघात होऊ नयेत यासाठी कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य तातडीनं पुरवण्याची मागणी सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी केली। सुमारे 25 दिवसांपूर्वी झाडी कापताना उद्यान विभागातील कामगार काशीनाथ गोताड यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता। तसंच झाडे तोडताना आणि फांद्या छाटताना काही कामगार जखमी झाले आहेत।
या पार्श्वभूमीवर कामगारांना गमबूट, हँडग्लोव्ज आणि हेल्मेट यासह आवश्यक सुरक्षा साधनं उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांनी ही मागणी मान्य करत तातडीनं सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि सुरक्षा साहित्याचा वापर सक्तीचा केला जाईल असं आश्वासन दिलं. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गॅस जोडणीसाठी खोदलेले रस्ते तातडीनं पूर्ववत करण्याची मागणीही करण्यात आली. सभापती विजय खेडेकर, सभापती निमेश नायर, नगरसेवक राजीव कीर, बंड्या साळवी आणि राजन शेटे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी मागणी मान्य केली. गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवणार, बंद पथदिवे सुरू करणार, मोकाट गुरं आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं पीठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांनी सांगितलं. पकडलेल्या गुरांच्या देखभालीसाठी 2 गोशाळा पुढे आल्याची माहितीही देण्यात आली. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं कामही हाती घेण्यात येणार आहे. शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी नगरसेवक राजू तोडणकर आणि नितीन जाधव यांनी केली. एकावर कारवाई आणि दुसऱ्याला अभय अशी भूमिका नको अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावर रस्ता वाहनांसाठी आणि फुटपाथ पादचाऱ्यांसाठी असल्यानं कोणालाही सहानुभूती मिळणार नाही असं आश्वासन शिल्पा सुर्वे यांनी दिलं. शिवाजीनगर येथील बसथांब्याला छत्रपती शिवाजी महाराज असं नाव देण्याची मागणी नगरसेवक अभिजित दुडे यांनी केली. नागरी पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण तसंच नागरी बेघर निवारा केंद्राच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी देखभाल निधीची तरतूद करण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले. उपाध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका स्मितल पावसकर, नगरसेवक अमित विलणकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला. सभेसमोरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले. विविध प्रश्नांना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उत्तरं दिली. सन 2009 पासून भाड्याच्या जागेत सुरू असलेली कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेची गोवा राज्यातील पणजी येथील शाखा आता स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरू झाली असून त्याचं उद्घाटन चेअरमन आसिफ दादन यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह कोकणातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेचे मागील 2 वर्षापासूनचे काम खूपच चांगले आणि समाधानकारक पद्धतीने सुरू असल्याने खातेदारांचा विश्वास ही बँकेवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चेअरमन आसिफ दादन, व्हाईस चेअरमन असगर डबीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोणकरी, सर्व संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे आज कोकण बँक चांगली प्रगती करत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेने चांगली कामगिरी केली असल्यानं या बँकेला बेस्ट मल्टीस्टेट बँकेचा अवॉर्ड मिळाला होता. गोवा राज्यातील पणजी येथील कोकण बँकेची शाखा आता स्वतःच्या जागेत सुरू झाली असल्यानं खातेदारांनी समाधान व्यक्त केलं आहे.
आसिफदादान यांनी चेअरमन पदाचा पदभार स्वीकारल्यापासून कोकण बँक दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील मानाची आणि 4 दशकांची समृद्ध परंपरा लाभलेली कैलासवासी मृणाल हेगशेटे स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवारी दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी SP हेगशेटे महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्हास्तरीय माध्यमिक गट, जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट अशा 3 गटांचा समावेश असून 25 ऑगस्ट पर्यंत स्पर्धकांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे यांनी दिली. नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित SM जोशी विद्यानिकेतन रत्नागिरी येथील SP हेगशेट्टे महाविद्यालयामध्ये कैलासवासी मृणाल हेगशेट्टे स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. या वक्तृत्व स्पर्धेला जवळजवळ 4 दशकाहून अधिक असा समृद्ध वारसा आहे आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात. या वक्तृत्व स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यामधील विषयांची निवड, त्यानंतर याचं असलेलं उत्कृष्ट आयोजन आणि पारदर्शक निकाल यामुळे अत्यंत लोकप्रिय अशी ही वक्तृत्व स्पर्धा झालेली आहे आणि एक प्रतिष्ठेची समजली जाणारी अशी ही वक्तृत्व स्पर्धा आहे. ही वक्तृत्व स्पर्धा यावर्षी 29 ऑगस्ट या दिवशी SP हेगशेट्टे महाविद्यालयात होत आहे. यासाठी 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. एक माध्यमिक शालेय गट जो जिल्हास्तरीय आहे, दुसरा जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि तिसरा राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट. याच्यासाठी निवडलेले जे विषय आहेत ते विषय जिल्हास्तरीय माध्यमिक गटासाठी सत्याचे प्रयोग आणि मी, माझे मोबाईल बेट, बाबासाहेब आणि चौदार तळे, लोकशाहीत स्वातंत्र्याच्या माझ्या अपेक्षा, संशोधन रत्न रघुनाथ माशेलकर असे आहेत. तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी असलेले विषय भेसळ विरोधी तुकाराम, महाउद्योगपतींच्या जाळ्यात कोकण, स्त्री उद्धारक महात्मा फुले, दाभोळ खाडी आणि PFAS प्रदूषण आंदोलन आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात महाराष्ट्र. तर राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये दिलेले विषय असे आहेत: लोकशाहीचे 4 स्तंभ अस्थिर, पेपर लीक आणि कॉकरोचचे तुफान, भाकरीचा चंद्र शोधणारा कवी नारायण सुर्वे, होमूर्ज आणि तेलकारण आणि विचारांचा जागर प्राचार्य शिवाजीराव भोसले. या स्पर्धा ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी ठेवलेली पारितोषिकं ही शालेय गटासाठी स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि
1,500, 1,000 आणि 750 असे रोख पारितोषिक आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी 2,000, 1,500 आणि 1,000 अशी पारितोषिके आहेत, बरोबर स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र. तसंच वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी असलेली पारितोषिकं स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 8,000 हे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास, त्यानंतर जो प्रथम उपविजेता असेल त्याच्यासाठी 5,000 आणि द्वितीय उपविजेता असेल त्याच्यासाठी 3,000 स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र. तर या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे इच्छुक स्पर्धक आहेत त्यांची आजच नोंदणी पूर्ण होत आहे. तर मी आपल्याला आवाहन करेन की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि याचा आस्वाद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी याच्यासाठी हजेरी लावावी. या स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन स्वीकारण्यात आल्या असून स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वक्तृत्व कलेचा उत्सव साजरा करावा असं आवाहन स्पर्धा संयोजक प्राध्यापक सचिन टेकाळे यांनी केलं आहे. मराठा मंडळ रत्नागिरीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली श्रुतशुद्ध लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. शहर आणि परिसरातील विविध शाळांमधील तब्बल 450 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा 2 गटात घेण्यात आली. 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा 2 गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लेखन कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आयोजित या उपक्रमाला शाळा, विद्यार्थी आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नमस्कार, मी प्रणाली प्रकाश चितोळे, मराठा मंडळ सदस्य. आणि हे मराठा मंडळाने श्रुत शुद्ध लेखन स्पर्धा ही आमच्या स्वर्गीय डॉक्टर सुनीताताई चव्हाण यांच्या प्रेरणेतून आम्ही ही सुरू केलेली आहे. आणि ही आमच्याकडे स्पर्धा दरवर्षी होत असते. आणि या स्पर्धेमध्ये मुलांना ऐकून शुद्ध लिखाणाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा होते. आणि या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आम्ही आमचा जो वर्धापन दिन असतो दसऱ्याला त्यावेळेला करत असतो. 5वी ते 7वी असा एक गट असतो, 8वी ते 10वी असा एक गट असतो आणि पुन्हा इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा दोनही माध्यमांमध्ये आम्ही घेतो. कारण इंग्रजी माध्यमाचं इंग्रजी हे हायर लेवलचं असतं आणि मराठी हे लोअर लेवलचं असतं. तर मराठी माध्यमाचं मराठी हायर लेवलचं असतं, इंग्रजी हे लोअर लेवलचं असतं. आणि या सर्वाचा विचार करून आम्ही ही स्पर्धा घेत असतो आणि त्यांचे पहिले 3 नंबर काढून आम्ही त्यांना बक्षीसही देत असतो. रत्नागिरी परिसरातील तसंच आजूबाजूच्या परिसरातील हातखंबा, फणसोप इथूनसुद्धा मुलं आमच्याकडे ह्या स्पर्धेसाठी सहभागी झालेली आहेत. जवळजवळ 500 विद्यार्थी आता आमच्याकडे सहभागी झाले होते आणि त्यांची आम्ही इथे स्पर्धेबरोबर अल्पोपहार म्हणजे मुलांचा विचार करता त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेला असतो. आणि पालकांची आणि विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था आमच्या हॉलमध्ये व्यवस्थित केलेली असते. समाजाला उपयुक्त असा हा शैक्षणिक उपक्रम आमचा आहे आणि तो आम्ही दरवर्षी घेत असतो भरभरून. आणि याला आमच्याकडे शाळांचंही भरभरून सहकार्य मिळतं, समाजाचंही आम्हाला भरभरून सहकार्य असतं.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपेंद्र सुर्वे, प्रणाली शितोळे, नेत्रा राजेशिर्के, स्मिता कदम, गीता सावंत, वैभवी नलावडे यांनी विशेष योगदान दिले. तसंच मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी आणि पालकांचे मराठा मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा ईद-ए मिलादचा सण रत्नागिरीत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य जुलूसमध्ये हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नबी का झंडा हर घर में लहराओ, पुकारो या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह. पीर सय्यद हिसामुद्दीन शाह बाबा कादरी उर्स कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने भव्य जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं. पीर सय्यद हिसामुद्दीन शाह बाबा कादरी दर्गा इथे प्रार्थना केल्यानंतर या जुलूसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा जुलूस मार्गस्थ झाला. आज जी आहे आमचे इस्लामची 12 तारीख आहे, म्हणजे 12 रबीउल अव्वल. आजच्या दिवशी आमचे प्रॉफिट यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची पैदाईचा दिवस आहे. आणि आज हे जुलूस काढायचं महत्त्व हे आहे की लोकांना एक प्रयत्न द्यायची की जे आमचे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आल्याच्या नंतर जे लोकांना अमनो अमानचा पैगाम दिला नाही, त्यांनी ज्यांचा हक होता ते हक दिला नाही, ते आम्ही जुलूस काढून लोकांना ते दाखवतो की आज पण त्यांची जी तालीम आहे, त्यांची जी शिक्षा आहे, त्या शिक्षाबद्दल लोकांना माहिती पाहिला पाहिजे की आज ज्यांनी जुल्म होत होता कुणावर आणि जे काय गैरसमज होती लोकांची ती मिटवून एक खुदावर सर्वांचा या आणून या केला नाही, त्या आज पण दाखवून आम्ही या करतो आहे की आज मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची पैदाइश आहे आणि जी
त्यांनी शिक्षा दिला नाही आहे त्या शिक्षेवर आम्हाला चालायला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांच्या ह्याच्यावर आम्ही या जुलूस काढतो. आणि हे जशी दर्गा कमिटी आहे हे लोक आणि अजून रत्नागिरीचे आसपासचे गावाचे आहेत हे सर्व मिळून काढतात, एक भाईचारा दाखवतात की मुसलमान आज पण लोकांसंगी एक संगी आहे म्हणून. आणि त्याच्याबद्दल आपली पोलीस आम्हाला सहकार्य करतो ते आम्ही जे काढतोय ते बरं आहे म्हणून ते लोक पण आम्हाला सहकार्य करतात. यावेळी कोकण नगर येथून दावते इस्लामी इंडिया यांच्या वतीनेही भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये हजारो मुस्लिम बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. धार्मिक संदेश देणारे आकर्षक देखावे रॅलीचं विशेष आकर्षण ठरलं. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. दरम्यान मारुती मंदिर इथे रॅली पोहोचली असता जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रॅलीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी निलेश माईनकर, सामाजिक कार्यकर्ते मुकेश गुंदेचा, KTVचे संचालक रज्जाक काझी, नगरसेवक सोहेल मुकादम यांच्यासह रॅलीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ईद-ए मिलाद निमित्त शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. जुलूसच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगर परिषदेच्या मासिक सभेत कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. सफाई आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची मागणी. अतिक्रमणांवर कोणाचीही गय केली जाणार नाही, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा इशारा. कोकण बँकेची पणजी गोवा शाखा आता स्वतःच्या जागेत सुरू. बँकेच्या विस्ताराला मिळणार नवी दिशा. कोकण बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार, चेअरमन आसिफ दादन यांचा विश्वास. कैलासवासी मृणाल हेगशेटे स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 29 ऑगस्टला. एस.एन. जोशी विद्यानिकेतनमध्ये रंगणार राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचा थरार. मराठा मंडळ आयोजित श्रुतशुद्ध लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. इंग्रजी आणि मराठी माध्यमातील तब्बल 450 विद्यार्थ्यांचा सहभाग. आणि रत्नागिरीत ईद-ए मिलाद उत्साहात साजरी. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त हजारो मुस्लिम बांधवांचा भव्य जुलूस. शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.